श्री गणेशाय नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत. गीता श्रवणाच्या माध्यमातून या गीतेची म्हणजेच ज्ञानेश्वरीची जितकी अक्षरे कानाद्वारे अंतकरणात प्रवेश करतील तितके अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य त्या भाग्यवंतास प्राप्त होईल. अध्याय 3 कर्मयोग. मराठी वाचन भाग 3. अर्जुना, आपण जे कर्माचरण करू ते इतर लोकांना आदर्श होईल. ते सुद्धा तसेच त्याचे आचरण करतील. त्यांनी धर्माचरण केल्याने त्यांची पण दुःखे अनायसे दूर होतील. दुसरे असे की जे कृतार्थ होऊन निष्काम झाले आहेत त्यांना देखील इतर लोकांना आदर्श मिळावा म्हणून त्यांना वळण लावावे म्हणून कर्म करणे आवश्यक ठरते. ज्याप्रमाणे एक डोळस व्यक्ती अनेक आंधळ्यांना अचूक मार्गदर्शन करून त्यांना हाताला धरून रस्ता पार करविते, त्याप्रमाणे ज्ञानवंतांना स्वतःच्या कर्माचरणामधून अज्ञानी लोकांना धर्माचा मार्ग दाखवावा लागतो. जर ज्ञानी लोकांनी असे आचरण केले नाही तर अज्ञानी लोकांना कोणता मार्ग योग्य आहे हे कसं कळणार सांग बरं. या लोकांमध्ये श्रेष्ठ जन जे आचरण करतात त्यालाच धर्म असे म्हणतात. इतर लोक मग त्याचेच अनुकरण करीत असतात. ही अशीच पद्धत चालत आल्यामुळे ज्ञानी लोकांनी कर्मत्याग करणे हे उचित ठरत नाही. उलट साधू संत आणि ज्यांना लोक वंदनीय मानतात त्यांनी तर याचे आचरण हे मुद्दाम करायलाच हवे. अर्जुना, अरे फार दूरचा विचार कशाला करायचा. आता हेच बघ ना, मी सुद्धा माझ्या विहित कर्माचे आचरण करतो आहेच ना. आता मला काही कमी आहे, मला कशाची तरी इच्छा आहे, अपेक्षा आहे म्हणून कर्म करतोय असे जर तू म्हणत असशील तर माझ्यासारखा गुणसंपन्न आणि ऐश्वर्य असणारा या जगात दुसरा कोणीही नाही. हे काय तुला मी सांगायला हवे काय? बरं, माझे सामर्थ्य काय, माझा पराक्रम काय हे तू चांगलेच जाणतोस. अरे, मी माझ्या गुरूंना त्यांचा मृत पुत्र परत आणून दिला, हे खरे आहे ना. मग असे असतानाही मी कर्माचे आचरण करतो आहेच ना. माझे हे कर्माचरण कसे आहे तर एखाद्या सकाम पुरुषाने लोककल्याणासाठी कर्मे करावीत तद्वत मी हे आचरण करतो आहे. कारण सर्व प्राणी हे आमच्या आचरणाचे मार्गाचे अनुकरण करणारे आहेत. तेव्हा त्यांना कर्माचरणाचा योग्य मार्ग दिसावा, त्यांनी चुकीच्या वाटेने जाऊ नये यासाठी मी हे कर्म करतो आहे. हे अर्जुना, जर मी माझ्याच आत्मनंदात मग्न राहून धर्माचरण केले नाही, कर्मे आचरली नाहीत तर माझे अनुकरण करू पाहणाऱ्या लोकांचे काय होईल? त्यांना कोणता तरणोपाय राहील? लोकांनी आमच्याकडे आदर्श म्हणून पाहावे, आमचे अनुकरण करावे, आचरणाची रीत जाणून घ्यावी अशीच प्रथा असल्यामुळे आम्हीच जर कर्मत्याग केला तर आचरणाची सर्व घडीच मोडून जाईल. यासाठी जो समर्थ अनज्ञान संपन्न आहे त्यांनी कधीच कर्मत्याग करू नये. जसा एखादा हेतू मनाशी धरून कोणी कर्म करतात त्याप्रमाणे निरीच्छ पुरुषाने ही कर्मे करायलाच हवीत. कारण पार्था, इथे आपल्याला आदर्श मानून आपल्या मागे चालत येणाऱ्यांचा विचार अवश्य करावा लागतो. थोरांनी स्वतः धर्माचरण करून आदर्श उभा करावा, पण आपण कोणी फार मोठे अलौकिक पुरुष आहोत हे उगाच जगास भासवू नये. तसेच जोवर कर्माचे आचरण करून चित्ताची शुद्धी होत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानाचा उपदेश करू नये. कारण जसे लहान मूल हे मातेचे स्तनपान करणे सहज जाणते पण त्याला पक्वाने खाणे आणि ती पचवणे शक्य नसते, त्याप्रमाणे जो स्वतःची कर्मे नीट आचरत नसेल, तिचे पालन करणे त्याला जमत नसेल तर अशा मनुष्याला उगाच ज्ञानमार्गाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगून काय उपयोग. प्रथम त्याला निष्काम झालेल्या लोकांनी स्वतःच्या आचरणातून कर्म करण्यास प्रवृत्त करावे. त्याला कर्माचरणाची सवय लावावी, त्याच्या पुढे सत्कर्माची थोर महती गावी. वर्णाश्रम व्यवस्था नीट चालावी, ती टिकून राहावी यासाठी कर्मे करत राहिले तर ती कर्मे बाधक किंवा बंधनीय होत नाहीत. बहुरूपी जेव्हा खेळात राजा राणी अशी सोंगे घेतो त्यावेळी त्याच्या मनात स्त्री पुरुष हा भाग नसतो,
तो केवळ मनोरंजनासाठी ती गोष्ट करत असतो. अर्जुना, ज्ञानवंतांनी केली तर ती कर्मे त्यांना कधीच बाधक होत नसतात, पण जर तीच कर्मे अज्ञानी लोकांनी केली तर त्यांना मात्र ती बाधक होतात. असे पहा की दुसऱ्याचे ओझे जर आपल्या डोक्यावर घेतले तर आपलीच मान अवघडते, खरे का नाही? त्याप्रमाणे वास्तविक जी कर्मे प्रकृतीच्या गुणधर्मानुसार घडतात ती कर्मे मी केली असे अज्ञानी म्हणत असतो. अशा प्रकारे जो उगाच देह अहंकाराने मी करता हे करतेपण मिरवितो, अशा मूढास अज्ञानी मनुष्यास गूढ तत्वज्ञान कधीही सांगू नये. असो अर्जुना, आता मी तुझ्या हितासाठी काही 4 गोष्टी सांगतो, त्यातून नीट लक्ष देऊन चित्त देऊन ऐक. प्रथम एक गोष्ट नीट ध्यानात घे. सर्व कर्मे ही प्रकृतीच्या गुणामुळे उत्पन्न होत असतात. त्यामुळे ती करणारा मी कोणीतरी विशेष अहंकर्ता असा देह अभिमान खऱ्या तत्वज्ञानी व्यक्तीस नसतो. असे ज्ञानी देहाचा अभिमान सोडून गुण अनगुणापासून उत्पन्न होणारी कर्मे साक्षीभावाने आचरत असतात. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशात प्राणीमात्रांचे अनेक व्यवहार कर्मे होत असली तरी सूर्य हा काही त्या जगाच्या कर्मांनी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी देहधारी असले, त्यांची कर्मे देह इंद्रियामार्फत घडत असली तरी ती त्या कर्मांनी कधीही बांधले जात नाहीत. इथे जो प्रकृतीच्या अधीन होऊन गुणांच्या तावडीत सापडतो तोच कर्माने लिप्त होतो. खरं म्हणजे इंद्रिये गुणाधीन होऊन ती कर्मे करत असतात. ती इंद्रिये कर्म मीच करतोय असा वृथा अहंकार अज्ञानी व्यक्ती आपल्या अंगावर घेतो. म्हणून हे पार्था, माझे तुला हेच हिताचे सांगणे आहे की तुझ्या विहित कर्माचे आचरण कर, पण ते करताना तुझ्या चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपाच्या ठायी जोडून ठेव. हे कर्म मी करतोय अमक्या तमक्या फळाची आशा धरून हे माझे कर्माचरण आहे असा खोटा अहंकार अभिमान तू तुझ्या मनात आणू नकोस. तू देहाधीन न होता साक्षीत्वाने वेगळा राहा. तू तुझ्या सर्व इच्छा टाकून दे, सोड आणि मग खुशाल यथावकाश सर्व भोग. आता विलंब न करता जागा हो, हातात धनुष्यबाण घे. तुझ्यातली क्षात्रवृत्ती वीरता जागी कर आणि या रथावर आरूढ हो. अर्जुना, आता तुला मी काय करणे अपेक्षित आहे हे तू ऐक. तू हाती शस्त्र घे, रथारूढ हो, स्वधर्माचे आचरण कर. या धर्मयुद्धात दुर्योधनासारख्या पापी दृष्टांचा नाश कर. या भूमीचा भार कमी कर. आता इथे केवळ एकाग्र चित्ताने हे समोरचे युद्ध करणे याशिवाय अन्य काहीही बोलू नकोस, दुसरे काहीही करू नकोस. अर्जुना, माझा हा कर्म करण्याचा आदेश जे मानतात त्यानुसार जे आदरणीय भावाने त्या आज्ञेचे पालन करतात, कृती करतात, ते जरी सर्व कर्मे करीत असले तरी ते पूर्णतः कर्मबंध रहित असतात. हे लक्षात घे आणि तू सुद्धा स्वधर्मचरणास तयार हो. जे देशापाशात अडकलेले असतात, जे फक्त इंद्रियांचेच लाड पुरवित असतात, जे माझ्या कर्माचरणाच्या आज्ञेचे पालन करत नाहीत, जे माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यांना माझे सांगणे हे सामान्य वाटते, जे त्या उपदेशाचा उपहास करतात, त्यांची थट्टा करतात, ती व्याजस्तुती आहे असे म्हणावे लागेल. अशी व्यक्ती म्हणजे मोहरूपी मद्यप्राशन केलेली, विषयाच्या विषाने बाधित झालेली किंवा अज्ञानाच्या चिखलात खोलवर रुतलेली आहे असे तू समज. प्रेताच्या हातात दिलेले रत्न किंवा जन्मांध व्यक्तीला जास्त प्रकाशाचा काही उपयोग होत नाही, किंवा जसा चंद्रप्रकाशाचा उपयोग हा कावळ्यांना तो काय, त्याप्रमाणे जे मूढ आहेत त्यांना माझा हा विचार, सल्ला, बोध हा जराही पटत नाही. असे मूढ हे तो सल्ला मानत तर नाहीच, उलट त्याची निंदा, नालस्ती, उपहास करतात. ज्याप्रमाणे पतंगाने दिव्याच्या ज्वालेचा तिरस्कार करावा तसे हे मूढ त्या उपदेशाची निंदा करतात. ज्याप्रमाणे पतंग हा ज्वालेला मिठीत घेण्यास गेल्यावर तो स्वतःच जळून जातो, त्याप्रमाणे विषय वासना भोगणारे जीव अंती स्वतःचा आत्मनाश करून घेतात. यासाठी कोण्या शहाण्या माणसाने केवळ मजा म्हणून या इंद्रियांचे लाड पुरवू नयेत. अरे, असा विचार कर की सापाबरोबर खेळण्यात हित आहे का? वाघाची संगत शेवटपर्यंत टिकेल का?
जर एखाद्याने गंमत म्हणून विषप्राशन केले तर त्याचे प्राण वाचतील का? ज्याप्रमाणे खेळता खेळता लागलेली भडकलेली आग जशी आटोक्यात आणता येत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांचे कौतुक म्हणून, लाड म्हणून त्यांचे लाड पुरवले तर तो विषय अग्नी सुद्धा मग आवरता येत नाही. म्हणून हे अर्जुना, जरा नीट विचार करून पहा की या पराधीन म्हणजेच गुणांच्या अधीन असलेल्या अंती नाश पावणाऱ्या देहासाठी विषय भोग मिळवण्याचा उगा आटापिटा तरी का करावा? अनेक यत्न करून, अनेक गोष्टी संपादन करून या देहाचे लालन पालन का करायचे? रात्रंदिवस कष्ट करून मिळालेली धनसंपत्ती खर्ची घालून आपण आपल्या स्वधर्माचा त्याग करून या नाश पावणाऱ्या देहाची जोपासना तरी का करावी? उद्या हे पंचतत्वाचे शरीर शेवटी पंचतत्वातच जाऊन मिसळणार आहे. त्यावेळी आपण देहासाठी केलेले श्रम कोठे अन कसे शोधून काढावेत? म्हणून केवळ शरीराचे चोचले पुरवणे म्हणजेच खरोखर हानी आहे. याचा नीट विचार कर आणि केवळ त्या इंद्रिय भोगांच्यावरच लक्ष ठेवू नकोस. इंद्रियांच्या इच्छेसाठी त्यांना हवे म्हणून जर आपण त्यांना हवे ते विषय देत गेलो तर त्या भोगसुखाने क्षणिक मन सुखावेल हे खरे, परंतु ते अल्पकालीन समाधान सुख म्हणजे संभवित चोराने नगरवेशीच्या बाहेर जाताच आपला घात करावा तसेच आहे. बाबा रे, वचनाक म्हणजे विषाची कांडी. प्रथम खाताना जर गोड लागते, पण तिचाच होणारा परिणाम म्हणजे शेवटी प्राणास मुकावे लागते. ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाला मासा भुलतो, त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठायी असणारा काम हा जीवास विषय सुखाच्या दुराशेस नेतो. गळाला लावलेल्या आमिषाला आपण भुललो तर उद्या आपलाच प्राण जाईल हे जसे माशाला कळत नाही, त्याप्रमाणे विषय सुखाची अभिलाषा धरणाऱ्याला अंती क्रोधाच्या अग्नीत पडावे लागते. ज्याप्रमाणे पारधी मृगाला मारण्यासाठी त्याला चारी बाजूंनी घेरून मृत्यूच्या कचाट्यात आणतो, त्याप्रमाणे विषय सुखाची लालसा धरणाऱ्यांची दारुण अवस्था होते. यासाठी अर्जुना, काम आणि क्रोध हे दोन्हीही घातक आहेत हे ओळखून तू त्यांच्या संगतीपासून दूर राहा. तुझ्या मनात या विषय विकारांना जरा सुद्धा थारा देऊ नकोस. त्यांची आठवण सुद्धा मनात आणू नकोस. त्यांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवून तू तुझ्या आत्मज्ञानाचा ओलावा कोणत्याही परिस्थितीमध्ये थोडा सुद्धा कमी होऊ देऊ नकोस. अरे पार्था, हे नीट लक्षात घे की आपला स्वधर्म आचरणासाठी कितीही कठीण असला तरी सुद्धा त्याचा त्याग न करता त्याचेच श्रद्धेने आचरण करणे हेच योग्य आहे. दुसऱ्याचा धर्म दिसायला जरी चांगला असला तरी आपण आपल्याच धर्माचे पालन अवश्य केले पाहिजे. जरी ब्राह्मण दरिद्री असला, अगदी भुकेने व्याकुळ असला, म्हणून त्याने शूद्राकडचे अन्न सेवन करणे हे उचित ठरेल का सांग पाहू? त्याने हे अनुचित कर्म कसे करावे? जे योग्य नाही त्याची इच्छा झाली समजा की ते त्याला प्रसंगी प्राप्तही झाले, म्हणून काय त्याचा स्वीकार करावा का? लोकांच्या मोठ्या माड्या पाहून आपण आपली झोपडी मोडायची असते का? असे बघ की आपली पत्नी कितीही कुरूप असली तरी शेवटी संसार हा तिच्या बरोबरच करावा लागतो ना, तिचाच संग करावा लागतो ना. त्याप्रमाणे कितीही वाईट, अवघड आणि अगदी अडचणीचा प्रसंग आला, वेळ आली तरी आपला धर्म आचरायला कितीही त्रास पडला तरी शेवटी परलोकी तोच धर्म आपल्याला सुख देणारा असतो. हे बघ, साखर आणि दूध हे दोन्ही पदार्थ चवीला गोड, पण ज्याला जंत झाले आहेत त्याला देऊन ते कसे चालेल? आणि असे असतानाही एखाद्याने ते हट्टीपणाने खाल्ले तर त्याचा काय परिणाम होईल हे तू जाणतोसच. आता तुझे नेमके हित कशात आहे असे विचारशील तर दुसऱ्याला जे उचित असेल पण आपल्याला जर ते अनुचित असेल तर शहाण्याने असे कर्म करू नये. स्वधर्माचे आचरण करत असताना प्रत्यक्ष त्यासाठी स्वतःचा जीव जरी खर्ची घालावा लागला तरी हरकत नाही, कारण त्यामुळे अशा व्यक्तीस इहलोकी आणि परलोकी श्रेष्ठ मानले जाते. भगवान श्रीकृष्णाचे असे समजावणीचे बोल ऐकून अर्जुन त्यास म्हणाला, हे कृष्णा, माझी तुला एक नम्र विनंती आहे. प्रभू, तुम्ही जे म्हणून सांगायचे ते मला सांगितले,
मी सुद्धा ते लक्षपूर्वक श्रवण केले आहे. तरी मला अजून जे काही विचारायचे आहे ते मी पुढील भागात विचारतो. कृपा त्या ज्ञानेश्वरीची, करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची. रामकृष्ण हरी. गीता भागवत ज्ञानेश्वरी.